मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त सोलापुरात पाहणी दौरा केला। निमगाव दारफळ गावात जाऊन फडणवीस यांनी पुरात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधी तातडीची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। कुठलेही निकष न ठेवता मदत देण्याचे निर्देश दिल्याचंही फडणवीसांनी म्हटलं। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की एनडीआरएफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात, जे आपण खर्च करणं चालू केलं आहे। आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नॉर्म्समध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात, आपल्या नॉर्म्समध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो। त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे।